नमस्कार मंडळी, गिरगावचा राजा या गणेशोत्सव मंडळातर्फे गोष्ट दुर्ग संवर्धनाची या विशेष पॉडकास्ट सिरीजचं आयोजन करण्यात आलं आहे. आणि आज आपल्यासोबत या पॉडकास्टमध्ये आहेत सुवर्णताई वांगणकर. आत्तापर्यंत आपण रायगड परिवार असेल किंवा सह्याद्री प्रतिष्ठान असेल, त्यानंतर राजा शिवछत्रपती असेल किंवा मला वाटतं पहिलंच आपलं झालं दुर्गवीर, तर ह्या सगळ्या मंडळींसोबत आपण चर्चा केली. पण काय होतं की खूप साऱ्या संस्था या सगळ्या दुर्ग संवर्धन मोहिमांमध्ये असतात. त्यातल्या काही निवडक संस्थांमधल्या प्रतिनिधींना आपण या पॉडकास्ट सिरीजमध्ये आमंत्रण केलं होतं आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारल्या. आता बाकीच्या मंडळींसोबत कधी गप्पा मारायच्या असा प्रश्न होता, पण त्याचं उत्तर आम्हाला सुवर्णताईंकडून मिळालं. कारण सुवर्णताई जवळपास 10पेक्षा जास्त दुर्ग संवर्धन संस्थांसोबत काम करत आहेत. कारण कसं असतं की त्या एकट्या किंवा आपण ज्या पद्धतीने सोलो ट्रेकर म्हणतो, तर त्या पद्धतीने त्या सोलो दुर्गसेविका आहेत. तर त्यांना त्यांच्या वेळेनुसार त्यांची जी जीवनशैली आहे किंवा त्यांचा जो क्षेत्र आहे कामाचं, तर त्यानुसार त्यांना ज्या पद्धतीने वेळ मिळतो तर त्या पद्धतीने ते आपला वेळ दुर्ग संवर्धनासाठी देत असतात. त्याच्यामुळे प्रत्येक संस्थेचं एक शेड्यूल ठरलेलं असतं. तर आपण त्यांच्या पद्धतीने शेड्यूल जमेल की नाही ह्याची त्यांना खात्री नसते. मग अशावेळी ज्यांचं दुर्ग संवर्धन कुठेही मोहीम लागेल, जवळपास मोहिमेमध्ये त्या आपलं कार्य बजावत असतात. तर सुवर्णताई, स्वागत आहे तुमचं. आणि मला कल्पना आहे की फार म्हणजे ज्या वयापासून या सगळ्याची सुरुवात व्हायला पाहिजे होती त्यापेक्षा खूप नंतर तुमच्या या सगळ्या दुर्ग संवर्धन मोहिमेची किंवा ट्रेकिंगची सगळी सुरुवात झालेली आहे. म्हणजे ते वय होतं 40 वर्ष. हा, म्हणजे ज्यावेळी लोक थकून दुर्ग संवर्धन बंद करण्याचा विचार करत असतात, प्रवास थांबवतात आणि तीर्थयात्रा चालू करतात, त्यावेळी दुर्गयात्रा चालू केलेली आहे. तर काय नेमका कसा प्रवास होता? कारण वयाच्या 40व्या वर्षी हे वाटणं आणि तिथून आजतागायत ते सगळं अखंडित सुरू ठेवणं, तर हा नेमका प्रवास काय होता? सुरुवात कुठून झाली आणि हा नेमका प्रवास कसा सुरू आहे आतापर्यंत? प्रवास असा सुरू झाला, माझ्या आयुष्यात एक असा ॲक्सिडेंट घडलेला की त्या ॲक्सिडेंटमधून मला बाहेर पडता येत नव्हतं. मग बाहेर कसं पडायचं तिथून, म्हणून मी वेगवेगळे मार्ग शोधत होते. तर वेगळा मार्ग म्हणजे काय, तर कुठेतरी फिरायला जाणं, निसर्गाच्या सानिध्यात जाणं, हा निसर्गाशी निगडीत काहीतरी करायचं होतं. तर असाच एका माझ्या फेसबुकच्या फ्रेंडशी माझं बोलणं झालं. काय तर म्हटलं, अरे आपण रायगड किल्ल्यावर जाऊया का? तर तो बोलला, जाऊया ना, आमचे जर हे चालली आहे, पिकनिक चालली आहे, येतेस तर चल. पिकनिक. हा, तेव्हा मी हे केलं ती पिकनिक म्हणून. मला ट्रेक ह्या शब्दाचा अर्थही काही त्याचं शब्द पण माहित नव्हता. ट्रेक म्हणजे काय किंवा भटकंती म्हणजे काय, संवर्धन म्हणजे काय, या गोष्टी कुठच्याही माझ्या जवळपास पण ते शब्द नव्हते. हा अगदी ऍक्सिडेंटली तुम्ही पिकनिक म्हणून सुरू केलेला प्रवास म्हणून गेली आणि मी पहिल्यांदा रायगड फिरली ती पूर्णतः पिकनिक म्हणूनच फिरली. अच्छा. पूर्ण रायगड पहिला तो पिकनिक म्हणूनच पाहिला. अच्छा. आणि त्यानंतर त्याच्या आधी मी एक फेसबुकला त्याचीच पोस्ट पाहिलेली, ती हरिहरची. आणि त्या हरिहरचं जे पोस्टर होतं त्या पोस्टरच्याच मी एवढी प्रेमात पडलेली की मला त्या डोंगरावर जायचंय. तो हरिहर किल्ला आहे. किल्ला म्हणजे काय हे तेव्हा मला खरंच माहित नव्हतं. कारण किल्ला महाराज हे मी फक्त 4थीपर्यंत शिकले आणि तोही जेमतेमच अभ्यास, कारण मी 10वीपर्यंत शिकली आहे. अच्छा. तर त्यामुळे पुढचा एवढं काय माझं वाचन पण नव्हतं महाराजांबद्दल, काहीच हे नव्हतं. तर तो हरिहर किल्ला मला त्या पोस्टरमध्ये मी त्याचं ॲड बघितलेली, ती मला आवडली आणि मी त्याच मित्राला सांगितलं मला इथे यायचं आहे म्हणून. अच्छा. म्हणजे ॲक्च्युली 2 विरोधाभासी गोष्टी आहेत. जसं की एका बाजूला असलेले दुर्ग संवर्धक आणि दुसऱ्या बाजूला आपण सतत टीका करत असतो की अरे सोशल मीडियावरच्या ॲड्स बघून ही लोक येतात, गर्दी करतात पावसाळ्यातल्या, ज्या मशरूम स्ट्रेकर्स आपण ज्यांना म्हणतो की जे फक्त पावसाळ्यातली बेडकं. तर साधारण पिकनिक ही पावसाळ्यातली बेडकं ह्या सगळ्यांना एका बाजूला ठेवून आपली दुर्ग संवर्धक मंडळी आपला सगळा प्रवास सुरू ठेवत असतात. मात्र तुमचा दुर्ग संवर्धनाकडे जातानाचा प्रवास हा या सगळ्या फ्लो मधूनच झाला. म्हणजे ते मी तिथे हरिहर किल्ल्यावर गेली आणि तेव्हा हरिहर किल्ल्यावर गेल्यावर मला हरिहरचा इतिहास
त्या लीडरने सांगितला. अच्छा. त्या आजींची स्टोरी सांगितली गेली. ते हरिहर किल्ल्यावरती जेव्हा हल्ला झाला हा हा. तेव्हा तो कसा वाचवण्यासाठी त्या आजींनी त्या पत्रावळी उष्ट्या करून कशा खाली टाकल्या. अच्छा. हां, मला त्या लीडरने जेव्हा प्रयत्न तेव्हा मला त्यांची म्हणजे मावळ्यांबद्दलची जी आस्था आहे ती निर्माण झाली. म्हणजे त्यांचं जीवन कसं होतं, कसे जगत होते, बरोबर. त्या म्हणजे लढण्यासाठी काय त्यांचं हे होतं ते त्यावेळेला मला समजलं. अच्छा. हां, आणि त्यानंतर मी एक याची मोहीमचा अभ्यास मोहीम म्हणून रायगडवरती बारायगड परिवाराची अभ्यास मोहीम होती, ती मी अटेंड केली. आणि ती अभ्यास मोहीमच्या दरम्यान मला एक कळलं की दुर्ग नुसते फिरण्यासाठी नाहीये, तर ते दुर्ग जर आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत फिरायला मिळायला हवेत तर ते टिकवणं खूप गरजेचं आहे. बरोबर. तर टिकवण्यासाठी काय करायचं, आपण ती वास्तू तर आता उभी नाही करू शकत, पण आहे ती वास्तू तरी निदान पुढच्या पिढीपर्यंत आपण नेण्यासाठी त्यांची टाकं जी आहेत पाण्याची ती साफ करावी लागतील, किंवा दरवाजे आहेत, पायरी मार्ग आहेत, ते निदान व्यवस्थित आपण करू शकतो. पण एका अभ्यास मोहिमेमुळे एवढे डोळे उघडू शकतात किंवा एवढा पूर्ण बदल घडू शकतो? हो, 2 दिवसाची ती अभ्यास मोहीम होती आणि निदान माझ्या तरी आयुष्यात खूप परिवर्तन त्या अभ्यास मोहिमेमुळे झालेलं. क्या बात. अच्छा. ती मोहीम एक केली आणि त्यानंतर मी पहिली जी मोहीम केली ती सुधागडची केली. अच्छा. आणि कुठल्या परिवारासोबत, कुठल्या बारायगड परिवारासोबत मी ती मोहीम केली. त्यानंतर मी असावा किल्ला मला जवळ पडतो, मी नालासोपारा राहते आणि मी वेस्टर्न लाईनलाच कामाला असल्यामुळे मला असावा पालघर जिल्ह्यात येतो. मला वाटतं बारायगड परिवाराने तिकडे एक तोप शोधून ती टोप मिळाली तेव्हा मीच होती तिथे. अच्छा. हो, ती टोप मिळाली त्यावेळेला आम्ही 9 जण होतो आणि त्या 9 जणांमध्ये मी एकटी लेडीज होती. क्या बात, क्या बात. अच्छा. हीच. मग तिथून तो सगळा प्रवास सुरू झाला. अच्छा. 3 तोफा मिळाल्या. मला वाटतं काहीतरी टेक्निकल टीमच्या मदतीने तुम्ही ती काढली होती ना बाहेर खेचून? नाही. अच्छा, तुम्ही हातानेच काढली. अच्छा. हो, ती तळाला होती, पण ते टाक आम्ही वर्षभर साफ करत होतो, कारण ते टाक आमचं पूर्णपणे दगड, माती आणि चिखल याने भरलेलं होतं आणि वरती एवढी झाडी होती, ती झाडी पण निघत नव्हती. म्हणजे एक टाक साफ करायला तुम्हाला आम्हाला 1 वर्ष लागलं. आणि नंतर जेव्हा आम्हाला ती हे मिळाली, पहिली तोप मिळाली, तेव्हा आमच्यातली ऊर्जा जागृत झाली. आणि तेव्हा नंतर लोकसंख्या, पहिली आम्हाला लोकसंख्या नव्हती. अच्छा. साधारण 9 तुम्ही म्हणताय तसं आधी 9 जणच होतो. जेव्हा आम्ही मोहिमेला आव्हान केलेलं तेव्हा कोणी यायला नावं येत नव्हती, पण आम्ही 9 जणांनीच ती मोहीम केलेली. आणि त्या मोहिमेमध्ये मी होती, ही अनायसे हे झालेलं मी होती. आणि नेमकं मी नाईट ड्युटी करून मी त्या याला गेलेली संवर्धन मोहिमेला. आणि मी गेल्याच्या नंतर तिथे खण असा आवाज झाला. हे त्यातून मला एक लागलेलं वैशिष्ट्य आहे. म्हणजे जेव्हा कुदळ मारली तिथे आणि मी तिथे पोचायला आणि ते व्हायला म्हणजे, आणि तेव्हा आमचा सगळ्यांचा एकदम हर हर महादेव हा गजर झाला तिथे. आणि नंतर ती शोधण्यात आली आणि ती आम्ही तोप बाहेर काढली. पण नंतर आम्ही ती तिथेच लपवून ठेवली, कारण ती खूप मोठी तोप असल्यामुळे आम्हाला लगेच बाहेर काढणं शक्य नव्हतं. आणि बाहेर काढली तरी परत तिचं काही होऊ शकत असतं, कारण एकदा का अशा तोफा मिळाल्या की त्याचं संवर्धन परत ती जाग्यावर तोफगाड्यावर किंवा त्याचं व्यवस्थित संवर्धन झालं पाहिजे. तर त्यामुळे ते नंतर त्या ह्याचं टाकाचं काम जोरात चालू झालं, कारण नंतर लोकांचे येणारे मावळ्यांची संख्या वाढली. संवर्धनासाठी तिथे मावळ्यांची संख्या वाढली. मग दर आठवड्याला 15 दिवसांनी ती मोहीम व्हायला लागली असावाची. आणि मग मला असावाच किल्ला जास्त जवळ आणि सगळ्यालाच प्रवासाला बरा पडायला लागला. म्हणजे एका दिवसात व्हायला लागलं. दुसऱ्या कुठच्या किल्ल्यावर गेलं तर मला सुट्ट्या मिळत नव्हत्या, मग सुट्टी करून जाणं मला शक्य नव्हतं. मग मी नाईट ड्युटी करून दिवसा मी संवर्धन मोहीम करत होती. पहिलं म्हणजे पिकनिक म्हणून रायगडावर जाणं, त्याच्यानंतर सोशल मीडियावर फोटो बघून हरिहरला जाणं, त्यानंतर अचानक बारायगड परिवाराचा रायगड मोहिमेचा अभ्यास मोहीम करणं, मन परिवर्तन होणं, आणि मग सुधागड असावा इकडचं संवर्धन होणं, हा सगळा प्रवास आतापर्यंतचा. आणि त्यानंतर काही वर्ष जे आता सलग तुम्ही दुर्ग संवर्धन करत आहात, तर या सगळ्याच्यामध्ये साधारण किती गडकिल्ले फिरून झालेत आपले? माझे नाही म्हटले तरी 90च्या वरती आजपर्यंत. 90च्या वर. आणि मी सोलो जवळजवळ 30-35 मी स्वतः सोलो केलेले आहेत. क्या बात. अच्छा. आणि मी सोशल मीडियावर मला वाटतं पाहिलंय की तुम्ही ट्रेकिंग करताना नऊवारीवर करता. हो, हल्ली आता मी पहिलं तर
ट्रेक पॅन्टमध्येच करत होती. हा. पण एकदा अशी माझ्या मनात इच्छा आली की त्यावेळेच्या बायका तर नऊवारी घालत होती आणि आता आपण काय ह्या शर्ट पॅन्टमध्ये फिरतोय. तर बाराईगड परिवारासोबतच मी पहिला नऊवारी ट्रेक केला, ते पण क्लाइम्बिंग केलं. अच्छा. तैलाबैलाची भिंत तैलबैलाची भिंत का? अच्छा. तैलबैलाची भिंत मी पहिली नऊवारीत केली आणि तेव्हा मला एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली शरीरात. अरे नऊवारी नेसल्याची म्हणजे तेव्हा मी एक काहीतरी वेगळं बरोबर करण्यासाठी म्हणून मी ती नऊवारी आणि मला घातली. वाटतं क्लाइम्बिंग करताना नऊवारी सारखं कम्फर्टेबल कदाचित दुसरं नसावं, दुसरं कारण नाही, दुसरं नाही. तुमचा तो घेर आणि दोन्ही पायाच्या दोन्ही मधून तो पायाच्या घेर मधून असतो, तो काष्टा त्याच्यामुळे येतो, तुम्ही त्यामुळे क्लाइम्बिंगला ती कम्फर्टेबल व्यवस्थित- हां. राहतंय. पण त्यावेळेला तो साडी घातल्याच्या नंतर एक वेगळी ऊर्जा निर्माण हो, झाली हो, ना, हो. जी मला शर्ट पॅन्ट म्हणजे मिळत कदाचित नव्हती. त्या काळातल्या महाराजांच्या गुप्तहेर खात्यातल्या महिला ज्या असतील त्या हो. कदाचित तशाच पद्धतीने तशाच कदाचित पद्धती त्या आणि असतील. मुख्य म्हणजे तेव्हा ट्रेकला आलेल्यांची बघण्याची एक नजर बदलली हम्म, माझ्याकडे. हम्म, अरे नऊवारीत कुठून आल्यात काय बरोबर. आणि तुम्हाला कुठून, म्हणजे ते त्यांचं बघण्याचे दृष्टिकोन बदलला. बदलतो, त्यामुळे बरोबर. त्यांचे प्रश्न विचारण्याची नंतर मग माझं नाही, काहीतरी आपण वेगळं करतोय. पण बरोबर. संवर्धनाच्या वेळेला नऊवारी किंवा साडी घालणं पॉसिबल शक्यच नाहीये हो ते. हो हो, कारण तर वेगवेगळ्या त्यामुळे- पद्धतीची कामं असतात हां, तिकडे. आणि ते कामावरनं डायरेक्ट संवर्धनाला हो, हो, जातो. हो. त्यामुळे ते शक्य नसतं, संवर्धनावरून डायरेक्ट कामावर यायचं. हम्म, मग ते साडी वगैरे अच्छा, हे पेराव नाही म्हणजे शक्य. नोकरी, दुर्ग संवर्धन आणि दुर्ग मोहिमा, हम्म. तर हा सगळा म्हणजे हे सगळं कसं मॅनेज करता? नोकरी साधारण तुमची म्हणजे अशी कुठल्या फील्डमध्ये आहे की तुम्हाला हे सगळं शनिवार रविवार मॅनेज होतं, किंवा तुम्ही मॅनेज करता का? वेगळा वेळ तुम्हाला किंवा काय ऍडजस्टमेंट करावी लागते का या सगळ्या प्रोसेसमध्ये? मी नोकरी पेशंट केअरटेकर करते अच्छा, आणि मी डेली बेसवर आहे. ओके, जेव्हा मी कुठच्याही मोहिमेवर जाते तेव्हा मला चक्क सुट्टी घेऊन जावं लागतं बर. आणि माझं पूर्णपणे लॉस असतो तिथे, कारण डेली बेसमध्ये असल्यामुळे हा हा, मला तो पगार कुठचाही भरून मिळाला जात नाही. बरोबर. पण ती आवड मला हे करू देत नव्हती. नाही, जायचंय. हो, शनिवार आला की शुक्रवार आलाच की कुठची मोहीम लागली, मग डायरेक्ट आहे ना फोन करायचं, सांगायचं काय तर उद्या मी कामावर नाही येणार आहे. मग शनिवार रविवार सुट्टी आणि माझी कायम नाईट ड्युटी असायची. बरोबर. मग नाईटलाच निघायचा प्रवास. लांब जायचं असेल, हो, तर मुंबई बाहेर तुम्हाला- जायचं असेल तर नाईटला निघावं हो, हो, लागायचं. हो, हो. 10 वाजता गाडी असायची, करायचो. बरोबर. मग गाडी करून आम्ही निघायचो. परत येताना पण येण्याचं ठिकाणं नाही, म्हणजे ती पण नाईट माझी वेस्ट व्हायची. म्हणजे अशा 2 नाईट मी पूर्णपणे जायच्याच. दुर्ग संवर्धनासाठी, प्लस माझा ट्रॅव्हल खर्च, बरोबर. हो, तो एक्स्ट्रा ट्रॅव्हल खर्च एक्स्ट्रा व्हायचा, खाण्यापिण्याचा खर्च वेगळा व्हायचा. वाटेत जर काय मग सुरुवात तुम्ही कुठल्या संस्थेपासून केली म्हणालात? बाराईगड संस्था. बाराईगड. आणि हो. मग नंतर जसं जमत जाईल नंतर म्हणजे कसं, कोरोनाच्या नंतर माझा जॉब गेला. ओके. कोरोनाच्या नंतर मी 1 वर्ष मी कोरोनाच्या पिरियडमध्ये गावात राहिली. माझ्यावर काहीतरी प्रसंग होता, त्याने अच्छा. मला गावातच राहावं लागलं 1 वर्ष. हा हा, आणि वर्षानंतर मी ती 2021 मध्ये मुंबईत आली. तर डायरेक्ट मी बिरोतून काम करत होती. ओके. तर बिरोतून मला कमी करण्यात आलं, कारण 1 वर्ष मी त्यांना सर्व्हिस दिली नाही म्हणून. हा, तर त्यानंतर माझ्याकडे 2 वर्ष जॉब नव्हता. मग नंतर जवळच्या कुठच्या मोहिमा लागतायत का, फक्त प्रवास खर्च किती, कमीत कमी कुठे प्रवास खर्च होईल, अच्छा, कारण म्हणजे- इन्कम साधन काहीच नाही. हा. जॉब शोधत होती पण जॉब मिळत नव्हता. अरे पण बापरे. इन्कम साधन नाही, पण मला जायचंय मोहिमेला. मग काय ओके. करता येईल. मग विदाऊट तिकीट पण मी ट्रॅव्हल केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी, जिथे हे होईल, जे काय व्हायचं ते जायचंय होईल, दुर्ग पण मला संवर्धनाला. जायचंय संवर्धनाला. मग अशा याने मी विदाऊट तिकीट प्रवास करून पण संवर्धनाला गेलेली आहे आणि तेव्हा संवर्धन कार्य चालू केलं. नंतर मला 22 मध्ये आता मी जो जॉब करते, ज्या ड्युटीवर आहे, हम्म. ती ड्युटी लागली आणि ती 24 तासाला मिळाली. कंटिन्यू अच्छा. मी तिथेच राहायला हवंय असं. अच्छा, ओके. कंटिन्यू 24 तास असल्यामुळे मला कुठे 3 महिने तर कुठेच जाता आलं नाही. ओके. पण 3 महिन्यानंतर माझ्यातला बरोबर. भटक्या खूप हे त्रास द्यायला लागला की हा, नाही सुवर्ण, तू जायला इथे नाही पाहिजे. बसू शकत, तुझ्या याला कुठेतरी बाहेर काढायला हवं, तू ये नाही. मग मी त्या लोकांना सांगितलं, म्हटलं मी 24 तास नाही करू शकत ड्युटी, अच्छा, तुम्ही कोणतरी मला बदलीला तरी बघा, नाहीतर बरोबर. दुसरं बघा. बरोबर. हा, तुम्हाला जर परवडत नसेल तर दुसरं बघा 24 अच्छा. तासाला. तर त्या बोलल्या की नाही, तूच हवी आहेस आम्हाला, तू दुसरी कोणतरी शोध. बर. मग आता आम्ही मग आता बदली आहे. हो, आता बदलीला ती आम्ही अल्टरनेट 24 तास ड्युटी करतो. म्हणजे तुमची आणि- सुट्टी असेल तर ते हा. असतात. हा, त्यांच्या माझ्या सुट्टीला सुट्टीला तुम्ही त्या असता. करतात, त्यांच्या सुट्टीला मी करते. म्हणजे सगळा असं. हा घाट
केवळ घातला गेला तो दुर्ग संवर्धनासाठी. दुर्ग संवर्धनासाठी नाहीतर माझं मग ते काय 24 तास करणं शक्यच तुम्हाला नव्हतं, कारण बरोबर. काहीच शक्य नाही होत. किंवा 24 तास तुम्हाला करताही आलं असतं की पैसे मिळत होते, पैसे सगळं मिळत छान होते, पण होतं. समाधान मिळत समाधान नव्हतं ना. नव्हतं. काम, पैसा गरजेचं आहे, पण मनाचं समाधान पण तेवढंच गरजेचं आहे. बरोबर. जर पैसा पैसा करून आपल्याला काही सगळं मिळत नाही, पैशाने सगळं नाही घेता येत. आनंद, आणि महत्वाचा हा आनंद पण आहे. मुळातच आता पैसा आहे म्हणजे आता तुम्ही 24 तास म्हणजे जी कुठली नोकरी आहे ती तुम्ही करताय आणि त्यातून तुम्ही समाधान शोधताय, इथपर्यंत ठीक होतं, म्हणजे ओके. पण जेव्हा नोकरी नव्हती, जेव्हा 2 वर्ष तुम्ही करोनामध्ये आणि त्या लॉकडाऊन आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये होतात, इन्कम नव्हतं, त्याही वेळी जेव्हा तुम्ही करत होतात, ते सगळ्यात मोठं डेडिकेशन आहे. कारण आता जॉब आहे, त्यात मार्ग काढणं ठीक आहे, ते तुम्ही मार्ग काढून, पण तेव्हा मार्गही नव्हता. पण नाही, मी कधी टीसीनी पकडलं नाही मला. हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराजांची कृपा मला माझ्यासाठी म्हणावी लागेल, की एकदाही मी पकडली गेली नाही. एवढा प्रवास केला मी, नाशिकपर्यंत प्रवास केला तेव्हा संवर्धनासाठी, आणि तोही फ्रीमध्ये प्रवास करत होती. कधी कधी तर रिझर्वेशन डब्यातून प्रवास होत होता, पण मी पकडली जात नव्हती. इच्छा नव्हती की आपण विदाऊट तिकीट प्रवास करावा, पण पर्याय नव्हता तेव्हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काम करणार होतो ते खरं होतं, काम खरं होतं, त्या प्रतीच्या भावना खऱ्या होता की नाही, संवर्धन करायचंय, महाराजांचं गड कुठेतरी राखला गेला पाहिजे. नाही, खूप छान. मग आता पण अशाच वेळी मला काही मावळ्यांनी पण मदत केली प्रवासासाठी. तुला जायचंय ना, मग आमची गाडी इथून निघणार आहे, तू या गाडीत ये. आणि त्यांनी मला प्रवासाचे पैसे नाही घेतले. क्या बात. हो, काही मावळ्यांनी मला एवढी मदत केली. त्यांची स्वतःची गाडी असायची ना, मग तेव्हा मला सांगायचे, ताई तुला यायचंय ना, मग नको पैसे देऊस, तुझी इच्छा पुरी कर. वा. अशा बरेच. त्याच्यात मी सुनील यादव म्हणून दादा आहेत, त्यांचं नाव घेईन. आतिश वैकर म्हणून इथले ठाण्याचेच आहेत, त्या दादांचं मी नाव घेईन. मला जेव्हा सुधागडला 2-3 वेळा जायला त्यांनी मला घेऊन गेले त्यांच्या गाडीतून, पण त्यांनी एक पैसा माझ्याकडनं घेतला. सुनील दादांनी तर मला बरंच फिरवलंय, बऱ्याच ट्रेकलाही घेऊन गेलेत, म्हणजे त्या लॉकडाऊनच्या काळात, पण त्यांनीही माझ्याकडनं एक पैसा घेतला नाही. का तर माझी इच्छा, तुझी इच्छा आहे ना, तुझी तळमळ आम्हाला बघवत नाहीये, तू जा, तुझा जीव शांत कर, असं त्यांचं म्हणणं असायचं. मग आता गड किल्ले आणि दुर्ग संवर्धन हा विषय आहेच, आणि दुर्ग संवर्धन या क्षेत्रासमोर कमी मनुष्यबळ ही अडचण आहेच, बरोबर आहे. पण त्यातही महिलांची संख्या त्या मानाने लक्षणीय नाहीये, असं एक साधारण ऑब्झर्वेशन आहे, असं पकडून चालू आपण. म्हणजे आधीच दुर्गसेवकांची संख्या कमी आहे, ज्या संख्येने पाहिजे, म्हणजे ज्या संख्येने लोक पावसाळ्यातले ट्रेक्स करायला बाहेर पडतात, त्या संख्येने दुर्ग संवर्धनासाठी येत नाहीत. मग असं नाही, महिलांची संख्या नाही असं नाही म्हणता येणार आता. कारण पावसाळ्यात जेवढे ट्रेक व्हायला जी लोक, म्हणजे पावसाळी आम्ही त्यांना बेडकं म्हणतो, ती बाहेर पडतात, तेवढी दुर्ग संवर्धनाला संख्या खूप कमी आहे. पण महिलांची संख्या एकदमच कमी नाही. काल परवापर्यंत नव्हती, पण आज मी गेल्या किती तारीखला, 18 तारीखला वाटतं, मी सेगवावरती हे केलं, तर मावळ्यांपेक्षा रणरागिणींची संख्या जास्त होती ती. अच्छा. हा, आणि त्यांच्या जोडीने काम करत होते. क्या बात. तेच काम जे ते करत होते तेवढंच रणरागिणींची संख्या. महिला म्हणून काही वेगळ्या अडचणी येतात दुर्ग संवर्धन करत असताना? म्हणजे मी स्ट्रेंथ वाईज बोलतोय, कारण सांभाळून घेण्यासाठी सगळीच मंडळी आहेत, सगळ्या संस्था अगदी मायबाप असल्यासारख्या आपल्या आपल्या लेकीसारख्या सांभाळतात. म्हणजे आमच्या लहान असतात ती, नाही आमची ही मोठी ताई म्हणून प्रत्येक महिलेला. मला जसं नाही, स्ट्रेंथ वाईज काही प्रत्येकाची शारीरिक क्षमता जेवढी आहे त्याप्रमाणे ते काम करतं. बरोबर. शरीराची क्षमता आता माझी जेवढी असेल तेवढं दुसरीची असेल असं नाही, मग जेवढं तिला जमते. साधारण काय काम करावं लागतं, म्हणजे किंवा काही अशा काही कामं वाटून दिली जातात की ठीक आहे तुम्ही हा भाग सांभाळा किंवा नाही, निदान मी तरी सगळ्यातच कॉमन. मला विशेषतः आम्हाला महिलांना जेवणाचं दिलं जातं, पण आता हा बदललाय. मुलं जेवण करतात आणि मुली आम्ही राबायला असतो. म्हणजे मग टाकातली माती उचलणं, म्हणजे खोदणं, मग आम्ही खोदायचंही काम करतो. माती काढायची असेल तरी सगळ्या महिला. म्हणजे आता आपण कुठेही मागे नाही, कुठेच मागे नाही. म्हणजे महिलांना असं आता तुम्ही कुठे म्हणूच शकत नाही की तिला जमत नाही. म्हणजे
थोडा म्हणजे रेंज थोडी कमी असू शकते त्याची. कारण जे ते अगदी कुठल्याही पुरुषामध्ये पण असू शकतं की समजा नाही आज मी पण आता जे मी काम करते ते काही पुरुषांना पण जमत नाही. अच्छा. काही पुरुषांना ते थकतात. कारण का, मी गावची आहे. बरोबर. माझं रक्त मी गावात मी लहानपणापासून काम केलेलं आहे. त्यामुळे माझी जी ऊर्जा आहे ती गावातल्या ह्याच्याप्रमाणे माझी आहे. त्यामुळे मला काम त्या ह्याच्या स्पीड, दगडमाती जास्त जवळची, दगडमाती जास्त जवळची आहे. आणि मला थांबणं आवडत नाही. मी एकदा कामाला सुरुवात केली की मी थांबणार जेव्हा काम संपणार तेव्हा. बरोबर. मध्ये मला थांबली की नंतर माझ्याने काम नाही होणार. अच्छा. ते नाही. मग एखादा या सगळ्या पूर्ण प्रवासामध्ये आतापर्यंतचा एखादा वेगळा लक्षात राहिलेला कुठला अनुभव आहे एकदम की नाही हा अनुभव लक्षात राहिला, एखादं कुठलंही काम मग, किंवा एखादा आनंद की अरे अरे इथे हे सापडलं? आनंद म्हणायचं गेलं तर असावा किल्ल्यावर जी तोप सापडली त्या दिवशीचा जो आनंद होता तो म्हणजे आम्ही शब्दात वर्णनच करू शकत नाही. म्हणजे ती मोहीम रद्द होत होती. कारण फक्त 4 मावळे होते त्यावेळेला. जेव्हा शनिवारच्या रात्रीला 4 मावळ्यांची फक्त नावं आलेली. आणि रविवारी म्हटलं तेव्हा मीच बोललेली 4 तर 4 मोहीम होणार म्हणजे होणार. काही होऊ देत मोहीम होणार. तुम्हाला धरून 4? हो, मी धरून 4. अच्छा. 3 मावळे आणि मी एक 4, कारण मी नाव दिलेलं मी धरून 4. पण अचानक मी जेव्हा गडावर पोहोचली तेव्हा हे 9 मावळे अजून मला दिसले. अच्छा. आणि तेव्हा आम्हाला तोप मिळाली. तो आनंद आम्ही नाही म्हणजे शब्दात तो व्यक्तच करू शकत नाही. कारण यापूर्वी आम्हाला काही मिळालं नव्हतं. बरोबर. तेव्हा मला आठवतंय की जेव्हा असावाच्या तोफा सापडल्या होत्या, त्या असावाची बातमी मीच केली होती. माझ्याकडे त्याचे इनपुट्स आले होते. सो म्हणून मला ती कल्पना आहे. किंवा असावाची असेल किंवा सुधागडावर पण रायगड परिवाराचं बरंच काम चालू आहे. त्यामुळे ते काही फोटोज वगैरे माझ्याकडे आलेले होते. सो तो एक अनुभव होता. त्यानंतर मी सुधागडची जी पहिलीच मोहीम म्हणते मी संवर्धनाची पहिली मोहीम, तर ती मोहीम पहिली आमची शिवमंदिर बांधायला घेतलेलं. हो. तर शिवमोहीम ते मंदिराचं काम सुरुवातीलाच आम्ही तिथे पाया खोदायला घेतलेला. तर तेव्हाही पहिला पाया खोदायला घेतला तेव्हा मी होती तिथे. आणि ते शिवमंदिर बांधून होईपर्यंत प्रत्येक मोहिमेला मी हजर राहायची. काही झालं तरी मला मोहिमेला जायचंय. आणि त्यानंतर लोकार्पण सोहळा जेव्हा याच्या वेळेला केला आम्ही शिवजयंतीच्या आदल्या दिवशी 18 फेब्रुवारीला केला. 18 फेब्रुवारी 2019ला. तो एक आनंद म्हणजे लक्षात राहण्यासारखा आहे संवर्धनातला. मग आता साधारण जे काही दुर्ग संवर्धनाचं क्षेत्र आहे, बरोबर आहे, कारण दुर्ग संवर्धनाबद्दल आपण बरंच यापूर्वी बोललो अनेकांसोबत, पण तुमच्या नजरेतून तुम्हाला काय आव्हानं वाटतात किंवा काय बदल अपेक्षित आहेत किंवा काय सहकार्याची अपेक्षा शासनाकडून आहे, तर एकूण त्याबद्दल काय सांगाल? बदल म्हणजे आजकालचे लोक दुर्गांचा म्हणजे उंचवट्याचा उपयोग दारू पिण्यासाठी केला जातोय, पिकनिकसाठी. अच्छा. म्हणजे त्यांना हिल स्टेशन त्यांना गड किल्ले म्हणजे त्यांना हिल स्टेशन वाटायला लागले. तर आणि तिथे त्यांची दारूची पिकनिक चाललेली असते, दारू आणि नॉनव्हेज खाणं. तुम्हाला असं कधी निदर्शनास आलंय? हो, आलं ना. मी मारलंय पण. अरे मारलंय पण त्यांना मी. फारच कॅज्युअली म्हणालात, एकदम मारलंय. हो, अक्षरशः मी बाटल्या फोडलेल्या आहेत त्यांच्या. अगदी सहज. म्हणजे ते कसं तर पाहिजेच अशा लोकांना, कारण ते नाही सहन होत. बघितल्याच्या नंतर अरे आपल्यासाठी महाराजांनी काय करून ठेवलंय. तेव्हा त्या मावळ्यांनी, महाराज तरी नुसते याच्यावर आसनावर होते, पण ते सगळं वाचवण्यासाठी मावळ्यांनी काय केलंय. ते मावळे म्हणजे कोण होते? आपलेच पूर्वज होते. त्या पूर्वजांनी आपल्या काय केलंय आणि आजची पिढी कुठे चालली आहे. बरोबर. तुम्हाला दारू पिण्यासाठी गडकिल्लेच मिळतात का? त्याच्यापेक्षा इतर टेकड्या आहेत ना, जा ना त्या टेकड्यांवर. तुम्हाला किल्ले का पाहिजेत? रायगड सारखा किल्ला त्यांनी सोडला नाहीये. अरे बापरे. रायगडावरती पण पित आहेत. आम्हाला सुधागडवर शिवजयंतीच्या आदल्या दिवशी तेही अधिकारी होते, गव्हर्नमेंट अधिकारी होते. अरे बापरे. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी गव्हर्नमेंट अधिकारी. मी कोण आहे का माहिती आहे का तुम्हाला असे विचारायला. तुम्ही कोण आहात ते आम्हाला काय करायचंय? करतोयस ती कृती तुझी योग्य आहे का? फारच भयावह ही परिस्थिती जी भयावह आहे. त्यापेक्षा आणखी दुसरी गोष्ट भयावह, आजकालची तरुण पिढी
तिथे जिथे मिळेल तिथे आपली नावं कोरतायत. अरे तुमची थडगी बांधायची आहेत का तिथे? नावं कोरताय ती. हा प्रकार चालू आहे अजून? नावं अजून कोरण्याचा? चालू आहे. अच्छा. अजून सगळीकडे ही नावं बघितलं ना की तळपायाची आग होते. यांचा सगळा मग यांना आपण विनंती करायची का की तुम्ही नावं जी लिहिताय त्याच्याखाली तुमचे नंबर पण लिहा, म्हणजे साबार मला आम्ही तेच तुमच्या घरी सांगायचंय. घरी तुम्ही तुमच्या- नावं लिहा म्हणजे आम्ही तुमच्या घरापर्यंत पोहोचतो, म्हणजे आम्ही तुमची पूजा करू. योग्य मग साधारण तो ह्याच्यात जो काही दगड शाल- आहे हा तो नाही, घेऊनच शाल तुमच्या जोडा घरात घेऊन आम्ही तुमची पूजा करू. आम्हाला नंबर लिहून द्या म्हणजे आमची तुमच्यापर्यंत पोहोचू आम्ही. ओके. तर हे सगळं साधारण चालू आहे सगळ्या हे सगळीकडे कुठच्याही किल्ल्यावर जा, तुम्हाला सगळीकडे तुम्हाला बघायला मिळेल. किल्ल्यावर तर जाऊ दे, मी परवा म्हणजे आता हा इथे सांगावा मेसेज काय माहीत नाही, मी जुलैमध्ये सोमनाथ मंदिरात याला गेलेली गुजरातला. तर तिथे 12 ज्योतिर्लिंगांचं जे एक मंदिर आहे त्या मंदिरात गेलेली आणि तिथून असा एक भुयारी मार्ग असा आहे एका मंदिरात जाण्यासाठी. तर तो जो आमचा स्तंभ आहे ना त्या स्तंभावर पण नावं, आणि तीही मराठी लोकांची नावं. ओके. शॉकिंग आहे थोडं. म्हणजे सगळं म्हणजे परब, भोसले, शिंदे, मग हे पाहिलात तुम्ही स्वतः? ही मी वाचली नावं. मला ती डायरेक्ट दिसत नव्हती म्हणून मी चष्मा काढून वाचली ती. कारण मला आता चष्मा आहे, 40+ असल्यामुळे मला चष्मा लागलेला आहे. तर मला ती निश्चित नावं काय ती वाचता येत नव्हती. मी चष्मा काढून वाचली तर परब, शिंदे, भोसले अशी आडनावं होती त्याच्यावर. पूर्वी त्यांची नावं पहिली, नंतर त्यांची आडनावांसहित. म्हणजे तुम्ही मराठी माणसं गुजरातला जाऊन मंदिरात देवदर्शनाला जाताय की तुमची नावं कोरायला जाताय? गडकिल्ले कमी पडलेत. कुठेही तुम्ही गेल्यावर तिथे नावं करणं हे चुकीचंच आहे. ही म्हणजे ती कितपत योग्य वृत्तीच आहे? म्हणजे चुकीची. खरंच मला लाज वाटली मी मराठी असल्याची त्यावेळेला. ओके. मग हे आपण आता परप्रांतीय सगळ्यांना ओरडतोय त्यांचा, पण परप्रांतीय ही घाण करत नाहीयेत. ही कुठेच तुम्हाला परप्रांतीय कोणी करताना दिसत नाहीयेत. मग आता अजून आता एवढं वास्तविक तुम्ही सांगितलं जे काही घडतंय, अजून काही आहे की बस एवढंच आहे की याच्या पलीकडे पण काही गोष्टी आहेत अजून? आहेत. गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड या गोष्टी आहेत. तोकड्या कपड्यात फिरणं. तुम्ही फिरा ना, अंगावर कपडे वापरून फिरा. अंगावर तुम्हाला शर्ट पॅन्ट तुम्ही नॉर्मली वापरताय ना, घाला ना. त्यांनी कम्फर्टेबल आहेत ना ते कपडे. तुम्ही असं नाही की मी नऊवारी घालते म्हणून तुम्ही नऊवारी घाला, नाही. पण तुम्ही अंगावर कपडे तर घालू शकता ना. त्याच्यासाठी तुम्ही जे शॉर्ट कपडे या किंवा सगळ्या shoelace, प्रश्नांवर शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. या असं तुम्हाला सगळ्या वाटतं? प्रश्नावर याला शासन, या गोष्टीला शासन नाही देऊ शकत. हे प्रत्येकाने स्वतः ठरवलं पाहिजे. बरोबर. आणि शासनाचे हे काय आहे, आज अतिक्रमण, इतर धर्माचं, मी एका कुठच्या धर्माचं नाव घेत नाहीये, पण आज बऱ्याच किल्ल्यांवर अतिक्रमण होतंय. ते कुठेतरी थांबलं पाहिजे, ही सरकारला विनंती आहे. म्हणजे तुम्हाला ते दिसतंय तर तिथे सरकारने लक्ष घालावा. मागे आम्ही मोर्चा पण काढलेला. अच्छा. हो, या विषयावरती हे अतिक्रमण कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी आम्ही मोर्चा काढलेला का आझाद आणि कसं मैदानावर. होतंय हे अतिक्रमण? आपलं लक्ष नाहीये का? एका रात्रीत शक्य आहे अतिक्रमण? एका रात्रीत काही ना काहीतरी तिथे बांधलं जातंय आणि हे आमचं पूर्वज इथे होता हे अच्छा. सांगितलं जाते. काल जे नव्हतं तिथे आज वेगळं काहीतरी बघायला मिळतंय. आहे. तर इथे सरकारने नक्कीच लक्ष द्यावं. फार काय म्हणता येईल की म्हणजे आता शब्द पण सुचत नाहीत, कारण बरीच भयावह परिस्थिती आहे. आणि कसं असतं की तुम्हाला ती जास्त जवळून दिसू शकते कारण तुम्ही त्या सगळ्या फील्डमध्ये आहात, तुम्ही त्या डोंगर दऱ्यांमध्ये फिरता आहात, त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. आशा करूया की या सगळ्या गोष्टींवर शासनाकडून सुद्धा लक्ष दिलं जाईल. त्याच सोबत जी मंडळी या सगळ्यामध्ये आहेत त्यांना कुठेतरी सुबुद्धी सुचू दे गणपती बाप्पाच्या आणि कृपेने. त्याचबरोबर आजच्या तरुणांना एक मेसेज, नुसतं महाराज हर हर महादेव बोलून महाराज नाही होत. ती तुमच्या याच्यात हृदयातून तुम्हाला वाटलं पाहिजे की ते त्यांचे जे विचार आहेत ते आपण अंमलात आणावे. तुम्ही अंमलात आणाल,
परस्त्रीकडे वाकड्या नजरेने न बघणं हेही एक महाराजांनी चांगला दिलेला विचार आहे. संदेश आहे. त्यांना हो, हो. परस्त्री ही बहिणी समान माते समानच होती, बरोबर. हीच शिकवण दिली आहे. पण आज ही मराठी मला जाणवणारी हे सांगते, मराठी बांधवांकडनं मला हे खूप जाणवतंय की परस्त्रीकडे ॲटम. दुर्ग संवर्धन आणि त्यासोबत आजूबाजूला येणारे हे सगळे भयावह अनुभव हे तर सगळे तुम्ही सांगितलात. अर्थात त्यावर काम झालंच पाहिजे. प्रत्येकाची ती जबाबदारी आहे. शासनाची जशी आहे तशी आपलीसुद्धा आहे. जाता जाता नेमकं काय मेसेज द्याल दुर्ग संवर्धनासंदर्भात, किंवा का महत्त्वाचं आणि का ही काळाची गरज बनणार आहे पुढच्या काळामध्ये दुर्ग संवर्धन होणं, त्याबद्दल काय सांगाल? दुर्ग संवर्धनाची गरज, संवर्धन म्हणजे काय, आपण नवीन बांधत नाही आहोत किल्ले. बरोबर आहे त्यांना जपलं पाहिजे, हं, म्हणजे जपवणूक केली पाहिजे. बरोबर. हां, आणि त्यांची स्वच्छता राखली पाहिजे. आणि ही आज आपली गरज आहे, आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. तर प्रत्येकाला तुम्ही महिन्यातले 4 रविवार नाही कोणी देऊ शकत वेळ. हं, प्रत्येकाची नोकरी आहे, कामधंदा आहे, कुटुंब आहे, प्रत्येकाला वेळ देणं गरजेचं आहे. पण महिन्यातला एखादा तरी रविवार तुम्ही दुर्गांसाठी द्या, हे मी आजच्या पिढीला आव्हान करेन. ओके. खूप छान वाटलं आज ह्या सगळ्या गप्पा मारून. शेवटचं एक छान आवाहनसुद्धा तुम्ही केलं. दुर्ग संवर्धन ही येत्या काळामध्ये एकूणच काळाची गरज होणार आहे. कारण मी मागच्याही काही भागांमध्ये आपलं बोलणं झालं की तुमची ही जी स्मारकं आहेत ती जर जागेवर नसतील तर त्याबद्दलची चर्चा घडणार नाही. महाराजांचे विचार हे अजरामरच आहेत, पण महाराजांचे गडकिल्लेसुद्धा अजरामर, म्हणजे त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते राहिलं पाहिजे, ते कालातीत असलं पाहिजे. म्हणजे त्याला एक्सपायरी डेट नसली पाहिजे. दुर्दैवाने आपण दुर्लक्ष करत असल्यामुळे कुठलंही बांधकाम असेल तर त्याचा एक ठराविक काळ असतो. ओके. आणि तो ठराविक काळ आल्यानंतर त्याची मलमपट्टी केली जाते आणि ते आहे त्या पद्धतीने अजून त्याचं आयुष्य वाढवलं जातं. गडकिल्ल्यांबद्दल सुद्धा हे शक्य आहे. पुरातत्व खातं काय करतंय काय नाही हा पुढचा भाग आहे. त्यांची ती सगळी किचकट प्रक्रिया आणि मग याला परवानगी त्याला परवानगी आणि या सगळ्या लालफितीत आपले गडकिल्ले अडकलेत हे सुद्धा सत्य आहे. पण ते सगळं असताना आपले हातपाय बांधलेले नाही आहेत. आपण गडकिल्ल्यांवर जाऊ शकतो, आपण दुर्ग संवर्धन करू शकतो. आणि अशा अनेक संस्था या सगळ्या कार्यामध्ये आहेत. गरजेचं नाही आहे की तुम्ही रोज तिकडे जावं. महिन्यातून एकदा नाही तर किमान 3 महिन्यातून एखादा दिवस तुम्ही जावं. ज्यावेळी म्हणजे साध्या मुंबईची लोकसंख्या घ्यायची झाली तर ती 2 कोटी आहे आणि पूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या घ्यायची झाली तर साधारण 18 कोटीपेक्षा जास्त आहे. त्यातलं 10% जरी आपण म्हटलं की त्यांनी ठरवलं की 3 महिन्यातून एकदा जायचं, तरी गड संवर्धनाच्या कार्यक्रमाला तुम्हाला गर्दी दिसून येईल. आपापल्या विभागामध्ये बऱ्याच संस्था काम करत आहेत. तुम्हाला जिथे आवडेल आणि कशाला संस्थांचं तुम्हाला काय म्हणतात की ते कोंदण पाहिजे किंवा ती चौकट पाहिजे. सुवर्णताईंसारखे असे अनेक दुर्ग संवर्धक आहेत की जिथे काम दिसेल तिकडे पळायचं. जी मिळेल ती संस्था आपली, मिळेल ते काम आपलं, ॲट द एंड दुर्ग संवर्धन करायचं आहे. आणि या सगळ्या निमित्ताने गिरगावचा राजा या मंडळाने या सगळ्या प्रश्नाला किंवा या विषयाला सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी प्राधान्य दिलं, त्याबद्दल खरं तर गिरगावचा राजा या मंडळाचे आभारच आहेत. तत्पूर्वी चॅनलला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय. जय शिवराय.